अखिल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अप्रतिमेस पंचाप्रणाम. नालंदा बुद्धविहार, विष्णुनगर दिघा, नवी मुंबई या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या 3 महिन्याच्या वर्षावधी कालामध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन सुरू होत आहे. वाचनाला सुरुवात होत आहे. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. वाचनाला सुरुवात करत आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. भूकंप होण्याचे कारणे. भूकंप होण्याचे कारणे. भंते नाक्षण, भगवान बुद्धाने असे सांगितले की हे भिक्खू हो, एखादा मोठा भूकंप होण्याचे कारणे किंवा प्रत्यय 8 आहेत. सर्व ठिकाणी लागू पडणारे हे भगवंताचे विधान सर्वथा परिपूर्ण आहे. कोणत्याही ठिकाणी का असेना, पण हे विधान कधीच खोटे ठरविता येणार नाही. यात काही पुरवणी जोडता यावयाच्या नाहीत की भक्कम करण्याकरिता या विधानात काही नवीन बाबीचा समावेश करून घेता येणार नाही. याप्रमाणे अशा मोठ्या भूकंपाचा 8 कारणाशिवाय किंवा प्रत्ययाशिवाय दुसरे कारण असूच शकत नाही. पण ते याशिवाय जर एखादे 9वे कारण असते तर त्या सर्वज्ञ बुद्धाने अवश्य सांगितले असते. 9वे कारण नसल्यामुळे त्यांनी काही सांगितलेले नाही. महाराज म्हणतात, विषय आहे भूकंप होण्याची कारणे. भंते नाक्षण, महाराज म्हणतात की भंते नाक्षण, तथागत भगवान गौतम बुद्धांनी भूकंप होण्याचे असे 8 कारणे दाखवलेले आहेत. किती कारण आहेत? 8. भूकंप 8 कारणे दाखवलेले आहेत. आणि त्या कारणात 8 कारण दाखवलेले आहेत. आणि भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेले शब्द त्यात काही जोडणी करता येत नाही. म्हणजे बुद्ध बोलले ते बोलले, त्यात काही जोडणी करता येत नाही आणि त्यात काही टाकता येत नाही. तेवढंच सत्य आहे. ते कधीच खोटं ठरत नाही. ते कधीच खोटं ठरत नाही. याप्रमाणे मोठमोठ्या भूकंपाचा 8 कारणाशिवाय किंवा प्रत्ययाशिवाय दुसरे कारण होऊ शकत नाही. बुद्धांनी सांगितलेले 8 कारण आहे, त्याच्या पुढे 8 भूकंपाचे कारण आहेत, त्याच्या पुढे 9वे कारण होऊ शकत नाही. पण ते याशिवाय जर एखादे 9वे कारण असते तर त्या सर्वज्ञ बुद्धाने अवश्य सांगितले असते. 9वे कारण नसल्यामुळे त्यांनी काही सांगितलेले नाही. 8 कारण होते म्हणून त्यांनी 8 कारण सांगितलेले आहे. पण 9वे कारण नव्हतेच म्हणून बुद्धाने काही सांगितलेलं नाही. परंतु 9वेही एक कारण आहे. परंतु बनते 9वेही एक कारण आहे. सांगतो जरा मोठ्यानं. बेटा शांत आहे ना? तुमचा आवाज होतो का? परंतु 9वेही एक कारण आहे. परंतु बनते 9वेही एक कारण आहे. मला वाटते ते म्हणजे वेसंतर राजाने जेव्हा सर्व काही दानात अर्पण केले तेव्हा 7 वेळा पृथ्वी कंप पावली असे ऐकण्यात येते. पण ते जर कोणत्या मोठ्या भूकंपाचे 8च कारण आहेत हे सत्य मानले तर वेसंतर राजाने सर्व काही दानात अर्पण केले तेव्हा पृथ्वी 7 वेळा कंप पावली ही माहिती खोटी ठरते. आणि जर वेसंतर राजा संबंधीची माहिती सत्य मांडली तर पृथ्वी कंप पावण्याची 8च कारणे आहेत असे म्हणणे खोटे ठरते. म्हणते की बुद्धांनी सांगितलेले 8च कारण आहेत, 9वे कारण नाही.
पण नव्य कारणे होऊ शकते, नव्य कारणे होऊ शकते. मला असं वाटते की वसंत राजाने जेव्हा काही दानात अर्पण केले तेव्हा 7 वेळा पृथ्वी कंप पावली. वसंतकर राजांनी खूप काही अनेक प्रकारचे दान दिलं, त्यावेळेस 7 वेळा पृथ्वी कंप पावली असे ऐकण्यात येते. म्हणते जर कोणत्या मोठ्या भूकंपाचे 8च कारण आहेत हे सत्य मानले तर वेसंतर राजाने सर्व काही दानात अर्पण केले तेव्हा पृथ्वी 7 वेळा कंप पावली ही माहिती खोटी ठरते. आणि जर वेसंतर राजा संबंधीची माहिती सत्य मानली तर पृथ्वी कंप पावण्याची 8च कारणे आहेत असे म्हणणे खोटे आहेत. बुद्ध म्हणतात की पृथ्वी कंप होण्याचे 8च कारणे आहेत. आणि ज्या वेळेस राजा वेसंतर राजाने आपल्या दानद्रव्ये सर्व दान दक्षिणा देऊन दान वाटप केलं होता, दान दिलं होता, त्यावेळेस 7 वेळा पृथ्वी कंप झाली होती. जर भगवान वेसांतर राजाने दान दिल्यामुळे 7 वेळा पृथ्वी कंप पावली, तर मला असं वाटते की बुद्ध 8 वेळा म्हणतात. तर या वेसंत राजाने जे दाखवलेले 7 पृथ्वी कंप हे खोटे समजावे की खरे समजावे. बनते दुहेरी फसवणूक करणारा हा प्रश्न अत्यंत सूक्ष्म दिशाभूल करणारा, प्रत्येक खोलीचा आणि सोडणारा बिकट असा आहे. बनते जर आपण आता बुद्धाचं मानलं आणि वेसंतर राजाचं नाही मानलं तर कसं काय होईल? हा प्रश्न खोटा ठरला जाईल, हा बिकट प्रश्न आहे असं समजला जाईल. आपल्यासारखा विद्वान व्यक्तीच्याच कक्षेत येतील ही बाब आहे. इतर कमी बुद्धाच्या व्यक्तीकडून याची उकल होईल असे वाटत नाही. तरी मी विचारलेल्या या प्रश्नावर आपण प्रकाश टाकावा. महाराज, कोणत्याही मोठ्या भूकंपाची 8 कारणे आहेत, प्रत्यय आहेत असे भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितले हे खरं आहे. तसेच वेसंतर राजाने सर्वाच्याच दान करताच पृथ्वी 7 वेळा कंप पावली ही खरी आहे. परंतु वेसंतराच्या दानाने धरणी कंप पावल्याची घटना ऋतुमानातील नियमाप्रमाणे नव्हती, तर ती घटना नियमबाह्य संयोगावश्य घडली होती. त्यामुळे ऋतुमानाच्या नियमनात या घटनेचा समावेश होऊ शकत नाही व भूकंपाच्या 8 कारणात त्या घटनेची गणती करण्यात आली नाही. अपवादात्मक घटनेचा नियमबद्ध घटनेत समावेश कसा? ज्या वेळेस महाराज, ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मुखातून निघालेला शब्द हा खोटा ठरतच नाही. आणि वसंतर राजांनी जे दान केलं, अनेक प्रकारचं दान केलं, त्यावेळेस 7 वेळा पृथ्वी भूकंप पावलेली आहे. तर महाराज तुम्ही असं समजा की ऋतू किती आहेत? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. किती ऋतू आहेत? 3 ऋतू आहेत. लक्षात ठेवा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळ्यात पाऊस आला तर त्याला आपण काय म्हणतो? अवकाळी पाणी. आणि पावसाळ्यात सतत झडी लागली त्याला काय बोलू शकतो का आपण? कारण की ते पावसाची झडी आहे. तर मग ज्या वेळेस राजा वसंतर यांनी दान दिलं होतं त्यावेळेस 7 वेळा धरणी भूकंप पावली. तो त्यावेळेचा ऋतू तसा होता. जर पावसाळ्यात पाऊस येणारच झाला ना, तो ऋतू पावसाळ्याचा आहे. म्हणून जसा काय
बुद्धांनी सांगितलेल्या गोष्टी आपण कशा धरायच्या आता की आपण उन्हाळ्यातल्या धरायच्या आहेत. पावसाळ्यात तर पाऊस येते जाय ना, त्याला त्याची काही गिनती करता येत नाही. ठीक आहे की नाही. पावसाळ्यात तर पाऊस येणार त्याला. जो उन्हाळ्यात पाऊस आला तो किती दिवस आला, काय झाला, किती पूर आले, त्याला महत्व दिले जाते, कारण की तो अवकाळी पाणी मानले जाते. बरोबर आहे की नाही. मग उन्हाळ्यात 10 वेळा पाऊस आला, 10 वेळा नदी वाहून गेली, आपण तेच म्हणू ना आमच्या गावात 10 वेळा नदी वाहून गेली. आणि पावसाळ्या टाइमले 2च वेळी नदी वाहिली. त्यामुळे काय म्हणता येईल काय की आता एवढा मोठा पाऊस असून आमच्या गावात 2च वेळा वाहिली आणि तुमच्या उन्हाळ्यात तुमच्या गावात 10 वेळा वाहिली नदी. बरोबर आहे की नाही. तर ऋतूच्या मानानं असं होऊ शकते, आहे की नाही. महाराज साधारण लोक 3 हंगामातील पूर्वदृष्टी मान्य करतात. महाराज साधारणतः लोक 3 हंगामातील पर्जदृष्टी मान्य करतात. याशिवाय कधी पर्जदृष्टी झाल्यास त्यास अवकाळी दृष्टी असे म्हणतात. आणि त्या दृष्टीची गणती ऋतुमानानुसार होणाऱ्या हंगामातील दृष्टी केली जात नाही. हंगामातील 3 पर्जन्य दृष्टी म्हणजेच वर्षाकालीन दृष्टी, हिवाळ्यातील दृष्टी म्हणजेच हिवाळ्यातील दृष्टी आणि आषाढातील दृष्टी, हे 3 ऋतू आहे. बरोबर आहे की नाही. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. तर पावसाळ्यात पाऊस येणारच आहे, आणि हिवाळ्यात जर पाऊस आला किंवा उन्हाळ्यात पाऊस आला तर त्याची नोंद होते ना, अशा प्रकारे. म्हणून जर भगवान बुद्ध बोलले की 8च आहे, तर भगवान बुद्ध कोण्या ऋतूमध्ये बोलले समजा, म्हणजे भगवान बुद्ध असे बोलले, आपण समजूया की मिरुग लागते, मिरुग. बरोबर ना. जून मध्ये मिरुग चालू होते 7 तारखेपासून वगैरे वगैरे. तर त्या मिरगापासून पाणी चालू होते ना, तर 3 महिने पावसाळाच आहे. मग यात 4था महिना झाला तर त्या अवकाळीमध्ये आला. पण 3 महिने पावसाळ्याचे हात असे आपण समजायचे आहे. म्हणून राजाने जे दान केलेले आहे त्या अवकाळी पाण्यासारखं ते भूकंप झालेला आहे. बरं समजलं की नाही. काळ 3च आहे. वृष्टी म्हणजे पाऊस दाखवला, म्हणजे हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. समजलं ना भाषा आपली. हिवाळ्यात पाऊस पडला त्याची काही गिनती नसते, त्याचा ऋतू आहे, त्याला ते येत आहे. पण उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात पाऊस, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात पाऊस पडला तर त्याची बाकी वाह चर्चा होत राहते. अशा प्रकारे महाराज हिमालय पर्वतावरून उगम पावणाऱ्या तशा लहान मोठ्या 500 नद्या आहेत. महाराज अजून एक उदाहरण घेऊन समजून सांगूया. अजून एक उदाहरण घेऊया, आपण समजून घेऊया. महाराज हिमालय पर्वतावरून उगम पावणाऱ्या तशा लहान मोठ्या 500 नद्या आहेत, परंतु गणती करण्यात येते की केवळ 10 नद्यांचीच. त्या म्हणजे गंगा, यमुना, अचरेवती, सैऊ, मही, सिंधू, सरस्वती, वेत्रवती, वितमसा आणि चंद्रभागा, या 10 नद्यांची गिनती येते. महाराज तुम्ही आपण एक लक्षात घेऊया. हिमालयाच्या पर्वतावरून किती नद्याचा उगम होते? 500. हा नद्याचा उगम पूर्ण कुठून होते? हिमालयापासून होते. किती नद्याचा उगम होते? 500. पण त्यातल्या 500ची नोंद आहे का? 500 नद्याची नोंद आहे का? नाही. तर महाराज त्यातल्या फक्त 10 नद्याची नोंद आहे, जे मोठ्या मोठ्या नद्या आहेत. बरोबर आहे की नाही. छोट्या मोठ्या नद्या आहेत तर मिळतातच. बरोबर आहे की नाही. मेन काय 10 नद्याची नोंद आहे. जसे काही गंगा आहे, यमुना आहे, अचिरवती आहे, शैरू आहे, मही आहे, सिंधू आहे, सरस्वती आहे, वेत्रवती आहे, वितमसा आहे आणि चंद्रभागा आहे. या 10 नद्याची नोंद आहे. महाराज राजाच्या दरबारात सुमारे 200 अधिकारी असतात. राजाच्या दरबारात किती अधिकारी असतात? कम से कम 200 अधिकारी असतात. अधिकारी राजाच्या दरबारामध्ये, परंतु त्यापैकी फक्त 6 अधिकाऱ्यांची नोंद घेता येते. 200 अधिकारी असतात राजाच्या दरबारात, पण महाराज एवढ्या 200 लोकांतून फक्त 6 लोकांचीच यादी समोर येते. 6 लोकांची नोंद असते. 6 लोकांचीच नोंद घेता येते. 6 लोक कोणते? सरसेनापती, प्रधानमंत्री, सरसेनाधीश, कोषाध्यक्ष, वेधशाळा प्रमुख, शरीर रक्षक,
6 अधिकाऱ्याचीच नावे नोंद करण्यात येते, का की त्यांना राजसत्तेचे विषय हक्क आहेत, म्हणून बाकीच्या यात समावेश केला जात नाही. त्यांना केवळ अधिकारी म्हणूनच नाव देण्यात येते. बरोबर आहे की नाही? राजाच्या दरबारामध्ये 200 वर्कर आहेत, 200 अधिकारी आहेत, पण त्याचे मेन अधिकारी जे आहेत त्या 7, त्या 6 लोकांचीच नोंद होते. सर्व लोकांची नोंद होते काय, कारण की त्यांच्या हाताखाली ते आहेत, त्यांच्या हाताखाली ते आहे. अशा प्रकारे तर सरन्यायाधीश, न्यायाधीश. दुसरा नंबर कोण? पहिला नंबर 6 लोकांची नाव. 6 लोकांची नोंद कशा आहे, त्यामध्ये 6 पदाधिकाऱ्यांचे नाव, 6 पदाधिकाऱ्यांचे पद कसे येतात, त्यांचे नाव कसे, त्यांचं पद कसे येतात, त्यांचे नाव आहे. फक्त सरसेनानीचं नाव असते, पंतप्रधानाचं नाव असते, सरन्यायाधीश असते, कोषाध्यक्ष नाव असते, वेधशाळा प्रमुख याचं नाव असते आणि शरीररक्षक यांचं नाव असते. अशा 6 अधिकाऱ्यांचं नाव नोंदीमध्ये असते, बाकी लोकांचं नसते. महाराज याचप्रमाणे वेसंतर राजाने सर्वस्वाचे दान करता 7 वेळा धरणीकंप पावली. ते ऋतुमानाच्या नियमानुसार नव्हे तर संयोगवश ही घटना घडली होती. तसे सांगितलेल्या प्रमुख 8 कारणां सोडून आवादात्मक ही घटना घडल्यामुळे या घटनेचा समावेश 8 कारणात करण्यात आला नाही. महाराज बुद्ध धर्मातील नियमानुसार आचरण केले असता त्या कुशल कृत्याचे फळ याच जीवनात लाभेल आणि त्यामुळे त्यांची कीर्ती देवलोकापर्यंत पोहोचेल, असे कधी आपण ऐकले आहे काय? भाषा समजली ना? वेसंतर राजाने अनेक प्रकारचं दान धर्म देऊन त्यावेळेस 7 प्रकारचे 8 प्रकारचे भूकंप झाले होते. तर त्यात कारण समजले ना? कारण कोणतं की समजून झाला. त्यांनी उदाहरण पावसाळ्यामध्ये दान दिलं तर पाऊस येईलच की नाही, अशा प्रकारे समजून झाले. त्यानंतर महाराज बुद्ध धर्मातील नियमानुसार आचरण केले असता त्या कुशल कृत्याचे फळ याच जीवनात लाभेल आणि त्यामुळे त्यांची कीर्ती देव लोकांपर्यंत पोहोचेल, असे कधी आपण ऐकले आहेत काय? महाराज उदाहरण घेऊन समजून चला की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने चालणारा व्यक्ती या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये त्यांनी तथागत धम्माच्या आचरणावर चाललेला असला तर त्याला स्वर्गातही देवलोकातही पोहोचू शकते, तो देवलोकातही पोहोचू शकते आणि त्याला इथं चांगले प्रकारे त्याचं फळ लाभते. होय बनते अशा 7 लोकांविषयी मी ऐकले आहे. होय बनते अशा 7 लोकांविषयी मी ऐकलं आहे की ज्यांना तात्काळ फळ, जे धम्माच्या लाईनने जात आहेत, धम्माला धरून चाललेले आहेत, त्यांना तात्काळ फळाची प्राप्ती झालेली आहे असं मी ऐकलेलं आहे. ते कोणते नाव? सुमन नावाचा माडी, एक साटन नावाचा ब्राह्मण, पुराण नावाचा मजूर, मल्लिका नावाची राणी, गोपाळाची आई व नावाची सुपरिचित चित्त असलेली राणी, सुप्रिया नावाची उपासिका आणि पूर्णा नावाची मोलकरी. या 7 लोकांनी असे काही धर्मकार्य केले की त्या फळाचा लाभ त्याच जीवनात प्रत्यक्ष उपभोगावयास मिळाला आणि त्यांच्या कीर्तीचे योगयान देवलोकी होऊ लागले. महाराज हेच 5 मानवी शरीरासह स्वर्गलोकात निघून गेले, असा काही लोकांबद्दल आपण कधी ऐकले आहेत काय? बनते म्हणतात महाराज बुद्ध धर्मातील नियमानुसार आचरण केले असता त्या कुशल कृत्याचे फळ याच जीवनात लाभले आणि त्यामुळे त्यांची कीर्ती देवलोकापर्यंत पोहोचली, असे कधी तुम्ही ऐकले आहेत काय? त्यावेळेस महाराज म्हणतात की होय बनते, मी असं ऐकलेले आहे. सांगा कोणते कोणते आहे? तर
त्यांनी सांगितलेलं आहे 7 लोकांची नावं दाखवलेली आहे. किती लोक? 7 लोक. 7 लोक श्रवण 7 लोक की ज्यांनी भगवान बुद्धाच्या धम्माच्या आधारे चालून या जीवनातच त्याचं फळ प्राप्त केलेलं आहे. म्हणून त्यांचं आज देवलोकात सुद्धा नाव आहे. असे 7 लोक. बनते म्हणतात 7 लोक कोणते ऐकले तुम्ही ते सांगा. त्यावेळेस महाराज म्हणतात सुमन नावाचा माडी. नंबर 2 साटक नावाचा ब्राह्मण. नंबर 3 पुराण नावाचा मजूर. नंबर 4 मल्लिका नावाची राणी. नंबर 5 गोपाळाची आई या नावाने सुप्रसिद्ध असलेली राणी. नंबर 6 सुप्रिया नावाची उपासिका. आणि नंबर 7 पूर्णा नावाची मोलकरीण. या 7 लोकांनी असे काही धर्मकार्य केले की त्या फळाचा लाभ त्याच जीवनात प्रत्यक्ष उपभोगाव्यात मिळाला आणि त्यांच्या कीर्तीचे यशोगान देवलोकी होऊ लागले. आता यामध्ये आपण 7 लोकांमध्ये काही आपल्याला माहित आहे ते आपण समजून चाललोय. आपलं नवीन ठीक आहे ना. या 7 लोकांची माहिती मला मध्ये 2-3 लोकांबद्दल माहिती देतो मी. यांनी काय यांचे फळ मिळाले ताबडतोब. तर यामध्ये आहे सुरुवात म्हणजे 4थ्या नंबरचं मला माहित आहे की मल्लिका राणी. मल्लिका राणी हे श्रावस्तीतील राजा प्रसंजित यांची पत्नी होती मल्लिका राणी. आता सांगण्यात येते की हे एक लक्षात ठेवा. सांगण्यात येते की त्यांना अनेक पत्न्या होत्या. राजाला अनेक पत्नी असत. राजाला त्यावेळेस अनेक पत्नी असत. पण हे मल्लिका नावाची राणी त्या राजवाड्यात सोबत नव्हती. समजले ना. देखना नव्हती. आता राजा देराने कशा असतील समजते की नाही. तर या मल्लिका राणी हे देखना नव्हती. पण देखणार नव्हती खरं आहे म्हणजे अजिबात देखणार नव्हती असं म्हणताला. देखणार नव्हती पण देखणार नव्हती तरी सुद्धा राजा प्रसंजीची प्रिय होती मल्लिका. हर काही स्वाद हर काही वाद विवाद मध्ये काय विचारायचं असलं तर एक दुसरा सहमत करत एवढं प्रियता आहे दोघांमध्ये पती पत्नीमध्ये होती. आता बघा राजा म्हणजे राजा श्रावस्तीचा राजा प्रसंजित आणि त्यांची पत्नी अजिबात देखना वगैरे नाही. पण त्यांची प्रिय होती. आता त्यांना पण काय असं विचार असं ऐकण्यात आलं की त्यांना पण विचारण्यात आलं की एवढ्या सुंदरशा पत्न्या आहेत तुमच्या, तुम्ही तिकडे जात ना सोबत असं अशा प्रकारे. तर त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांना असं वाटे की म्हणजे त्यांना खूपच हे प्रिय वाटत होती. याचं कारण एक असं माहीत पडलं की याचं कारण एका ग्रंथामध्ये एका जातक मध्ये असं माहीत पडलं की या मल्लिका राणीनं या पृथ्वी तलावर जन्म घेण्या अगोदर खूपच काही भूतकाळामध्ये खूपच काही पुण्य करून आलेली होती. खूपच काही पुण्य करून आली होती आणि तिचं सत पाहण्यासाठी या जन्मामध्ये ते तिचा चेहरा असा करून टाकला होता की जेणेकरून तो साधारण मजूर तिच्यासोबत लग्न करू. समजलं. साधारण मजूर सुद्धा त्या मल्लिका राणी सोबत लग्न करू नये. पण तिच्या त्या भूतकाळाच्या दानामुळे भूतकाळाच्या कर्मफळामुळे मुळे राजा प्रसंजीतची राणी तिथेही तिला तात्काळ फळ भेटलं आणि इथेही तिला तात्काळ फळ भेटलं. अजून मल्लिका राणीची आठवण आपण काढतो. इथेही तात्काळच फळ भेटलं. जिवंत असताना फळ भेटलं. तात्काळ फळ भेटलं. नंबर दुसरं नाव आहे म्हणजे 6वं नाव आहे. 4 मला ठीक आहे ना समजून घ्या. एकदम साऱ्या गोष्टी येत नाही. तर दुसरं आपल्याला इतिहास पाहायला जाईल. सुप्रिया नावाची उपासिका. सुप्रिया नावाची उपासिका. आता सुप्रिया नावाची उपासिका अशी होती की त्यावेळेस भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू इकडे आहेत तिकडे आहेत म्हातारे आहेत कुतारे आहेत आणि एक भिक्खू आजारी होता. आणि त्या आजारी भिक्खूला बघण्यासाठी हे सुप्रिया नावाची उपासिका त्यांच्याकडे गेली. त्यांच्याकडे गेल्यानंतर आता माहित आहे ना तापीत काय कोणी खात नाही
तोंडाला चव नसते. कोणी जर डबा आणून ठेवला तर डबाही खात ना बनतेजी, काहून की चवच नसते ना. कोणीतरी जबरदस्ती केली बिमार माणसाला खा बुवा थोडं खा बुवा तर खाते माणूस, नाही तर काही खात नाही, काहून की चवच नाही तोंडाला. तर अशा प्रकारे सुप्रिया नावाची उपासिका त्या बंदीजीकडे गेली आणि आपलं झाडू म्हणून जे काय सेवा करायची केली. आणि बंदीजी तुम्ही केळं आणले खातच ना, जे काय ते फळा आहेत तिथं खातच ना. तर म्हणे आई कसं खाऊ. आता आईच म्हटलं कसं खाऊ. आई तर म्हणतात ना म्हणते आई मी कसं खाऊ, मला उठता येत नाही काही नाही, तर मला खा वाटत नाही, तिकडे बघा वाटत नाही, माझं तोंडाला चवच नाही, मला खा वाटत नाही. आई मी काय करू, मला खा वाटत नाही, भूक तर लागेल आहे, मी काय करू. तर मग त्या आईला आई म्हटलं. मग त्या सुप्रियानं काय केलं की बनतेजी तुम्ही मला आई म्हटलं म्हणून हो आई सांग. तर म्हणे मग असं करा तुम्ही आई म्हणून मला सांगा काय तुम्हाला खावं वाटते. तर बनतेजीनं सांगितलं आपलं आता आई म्हटलं. मग आता लयच विनंती केली, सांगू की नाही सांगू की नाही सांगू की नाही सांगू की नाही सांगू की नाही. मग आता म्हणतात ना शेवटी आजारी माणसाला काही एवढं सुचत नाही आणि डायरेक्ट बनतेजी सांगितलं की आई मला की नाही मांस खावं वाटते. काय खावं वाटते, मांस. आता आई होती पैशावाली, आई जरा पैशावाली होती, थोडी मध्यम पैशावाली होती. आणि ठीक आहे म्हणे बनतेजी आता आजचा दिवस आहे, आज तर तुमचं भोजन झालं, उद्या 11 वाजता या भोजनाला घरी. घर माहित होतं 11 वाजता इथून विजयनगर पर्यंत तुमचा घर, 11 वाजता उद्या घरी या. आता 11 वाजता घरी या म्हटलं हे आई आपली निघून गेली. जशी आई निघून गेली त्या गावात करपी चालू झाली, झगडी चालू झाली. जातीवादी म्हणा काय म्हणा, करपी लागली म्हणजे मिलिटरीची फौज त्या गावात आणावं लागली या आई घरी गेल्यावर. समज ना काही टाइमाचं. तर मग काय गावातले बाहेर जाऊ नका, बाहेरचे अंदर येऊ नका. माहित आहे ना आपल्याला इथं करोना माहित आहे ना. या नाक्यावर कसे होते ते, बाहेरचे अंदर येऊ नका, अंदरले बाहेर जाऊ नका, अंदरले बाहेर जाऊ नका, अशा प्रकारे गत होती. आता आईने विचार केला की उद्या बनतेजी येणार आहे. मी तर भोजन सांगितलं, भोजन समजलं, भोजन सांगितलं तर बेटा काहीतरी कर काहीतरी कर. नाही सकाळ दिवस निघाला ना, आता रात्रभर तिथे करपी चालू होते. सकाळी दिवस निघाला, बेट्याला आवाज दिला की बेटा पैसे घे, गाडी का काहीतरी आण कुठून तरी. म्हणजे जाऊच देत नाही ना, तर काय करी, पैसा काम येते का तिथं. आपण बघितलं लॉकडाऊन मध्ये काय पैसा काम आला काय नाही आला. तर म्हणे आई जाऊच देत नाही ना, मग आता काय करा. 10 वाजले 10:30 वाजले, आई इकडे फिरते तिकडे फिरते, इकडे फिरते तिकडे फिरता. तो 10:30 झाले. आता बनतेजी येतच असते ना, 11 म्हणजे 11 टाइम आहे बनतेजीचा. तर आता काय करावं, आता इकडे पाहिजे तिकडे पाहिजे. टेरेसवर उदाहरण आपण समजूया, आईनं बघितले बनतेजी येतात, उदाहरण देऊ बरं. टेरेसवरून बघितलं आहे ना, तर बनतेजी येऊन राहिले. करपी आहे ना, कोणीच नाही रस्त्यात. बनतेजी कोण म्हणते आम्हाला लॉकडाऊन मध्ये पण कोणी जास्त बोलणार, समजले की नाही. नाही तर म्हणतात तुमच्यासाठी तरी कसं काय, ते संत आहेत ना. तर आले बनतेजी येऊन राहिले, लांबून बघितलं, लांबून बघितलं बनतेजी येऊन राहिले. मग आता आईला मनात कसं येऊन राहिलं. एक तर बनतेजी खात नव्हते आणि एक तर बनतेजी मला काही बोलले नाही की आई हे बनवा की ते बनवा. मी स्वतः बोललो बनतेजी काय सांगा तुम्हाला आई म्हटलं मी काय बनवू काय तुमची आवड आहे. बनतेजी सांगितलं आई असं असं बनवू. आता तर नाही बनवावं लागेल. आता बनतेजी जोडजोड येऊन राहिले. सुनबाई सांगतात असं करून टाकून ठेव असं असं. बनतेजी ती बसते आणि नंतर म्हणे सुनबाई म्हणे बेटा, सुनबाई म्हणे सुप्रिया बेटा चाकू आण. चाकू आणला, आईने थोडा घास केला आणि एका रूम मध्ये गेली आणि मांडीचं मांस कापलं. कशाचं मांस कापलं, मांडीचं मांस कापलं आणि सुनबाईच्या हाती दिलं. हे सूप बनव म्हणे बनते. आणि तिथे लावली पट्टी. बनवलं सूप बनवलं. सूप बनवलं. बेटीनं जेवण वाढवलं. जेवण आसन टाकता की आसनावर बसून बनतेजीला हातावर पाणी टाकलं आणि सुनबाईनं ताट आणलं तर बनतेजीला आले आठवण ना की माझ्या आईनं मला इथपर्यंत बनवलं. आई दिसत कशी नाही. आम्ही म्हणतो ना कधी कधी आई कुठे गेली, आई दिसत का नाही. तर मग बनतेजी म्हणा आईला बनव, नमामी करायला लागेल ना, आईला बनव. नाही चालू करा, झालं ते सांगितलं ही ना. कपडा बांधला, रक्त वाहून राहिला. एक टाचणी मारली तरी तुमचा रक्त निघते. इथं मांस पुरं कापलं बरोबर आहे. 3-4 इथं कापलं ना माप, एका माणसाचं भोजन किती वेदना झाली असतील. तर त्या वेदनावर त्याला कपडा बांधला. कपडा बांधला तरी रक्त चालूच बनते, थांबते का रक्त चालूच रक्त.
आणि आई बसली त्या बाजूनं त्या घरात. बंती जेवाना सुनबाई म्हणते बंती जेवाना जेवाना कशी जेवा. बंतीजी म्हणा की बंतीचा करून आहे ना की ज्या आईनं मला बोलावलं त्या आईनं हात लावला ताटाला मला बरं वाटेल, त्या आईला कुशल वाटेल, हा बरं वाटेल मला आईला बोलावं. मग आईला बोलावं करता करता मग आता शेवटी नाहीला द्या ना. बंतीने म्हटलं की बोलावं लागलं. मग त्याची सुनबाई गेली आणि बोलावं आईला. आई अशी लंगडत तिथे खाली पाय रक्त भिजेला पायाला. या रक्त भिजेला पायाला ते रक्त पाहायला नाही. आणि बंतीजीनं लांबून केलं. आई काय झालं. आईने सांगितलं थोडं फार माझं काही दुखून राहिलं. आणि बंतीने मस्त पोटभर जेवण केलं. बंतीजीनं पोटभर जेवण केलं. नंतर पोटभर जेवण केलं, आशीर्वाद दिला आणि निघून गेले. आता हे चर्चा लपते का हे गावात. सुनबाया इकडे तिकडे चर्चा बंतीच्या आमच्या सासून असं केलं, हे चर्चा लपते का. जराशी चर्चा आहे काय. मांडी कापणं साधा आहे का. साधा काम आहे का. सरळ चर्चा केली. चर्चा करता 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 बुद्धापर्यंत पोहोचली ते चर्चा. मग बुद्धांनी ते विचार केला, बोलावलं संघ की या गावात कोण जाते. म्हणजे आज जो संघ तयार आहे तो त्या भिक्खू सरळ पण बोलावलं. बुद्धांनी बोलावलं आणि विचारलं की तुम्ही यातलं तुमच्या संघामधलं सुप्रिया नावाच्या उपासिकेकडे कोण भोजनाला गेलो होतो. त्यावेळेस 4-8 दिवस झाले ते बंतीजी चांगली झाली. ते बंतीजी हात वर केला आणि मी गेलो होतो. त्यावेळेस पुढे या पुढे बोलावलं आणि सांगितलं की बंतीजी तुम्ही गेले होते का म्हणा. तर तुम्ही काय खाल्लं. हा सांगितलं अमुक अमुक खाल्लं. तर तुम्हाला माहिती आहे का कुठून आणलं कशात होतं. म्हणजे मला काही गरज नाही, खायचं मतलब आहे. आम्ही तुम्हाला आधी सांगतो की तुम्ही काय बनवत आहे काही गरज नाही आम्हाला. तिखट हो फिक्क हो खारट हो तुरट हो जे आलं ते खायचं बोलायचं नाही. जे आलं ते खायचं बोलायचं नाही. तर बुद्धाने सांगितलं की असं असं झालं. हा तर त्या सुप्रियानं मांडीचं मांस कापलं. त्यावेळेस बंतीजी म्हणत का कापलं. हा मांडीचं मांस कापलं काही कारण आहे ना. तर त्यावेळेस बंतीजी म्हणत बुद्धो माझं चुकलं. मी जर आईला हे जेवण मागितलं नसतं तर त्या आईनं असं केलं नसतं. म्हणून आम्ही पण तुम्हाला म्हणताना कधी कधी बंतीजी आज काय ते सांगा आम्हाला. काय सांगा काय तुमचा काय भरोसा. इथली श्रद्धा आहे भिक्खूमध्ये. भिक्खूमध्ये कमी श्रद्धा नाही, लक्षात ठेवा. भिक्खूमध्ये कमी श्रद्धा नाही. काय काय लोकांची काही लोकांची कमी श्रद्धा नाही. इथं तर आपण मुंबईमध्ये आहोत. खेड्यात सुद्धा दूध आणत नाही. मुलगा आमच्या समोर रडते बिस्किट पाहिजे बिस्किट पाहिजे बिस्किट पाहिजे. बिस्किटही आणत नाही, दुधाले पैसे दूधही आणत नाही. वेगळं दुधाचा काळा बनवतात त्याला टिकाशन म्हणतात. आणि जे काही 10-20 रुपयात भिक्खू दान. साधी श्रद्धा आहे काय. साधी श्रद्धा का लहान मुलगा रडून ते याय देत नाही पण भिक्खूला देतात. साधी श्रद्धा नाही. बरोबर आहे. तर श्रद्धेचा भाग आहे. म्हणून आजही नाव सुप्रियाचं नाव आज आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारे 2-4 मला माहिती नाही. हा पूर्णा नावाची एक मोलकरी. पूर्णा नावाची मोलकरी याचंही आपल्याला थोडक्यात माहितीच असेल आहे. बुद्धांच्या धर्मामध्ये सुजाता नावाच्या उपासिकेने ठीक आहे सांगता शायद पूर्णाच नाव आहे मला माहित नाही. पण तरी एक त्या सुजाता नावाच्या उपासिकेने भगवान गौतम म्हणजे सिद्धार्थ गौतमाला खीर दिली होती ना. त्या जागी साफ करण्यासाठी 2 दास्या पाठवल्या नौकर. तर त्या दास्याही तशाच होत्या. तर यातली एक दासी हुशार होती. आता तिचं नाव शायद पूर्ण आहे की नाही सांगता येईल म्हणजे आपण समजून घेऊया. तर त्यातली दासी अशी होती. 2-3 दास्या होत्या ना. त्यातली दासी अशी होती की ते सुजाता मातेची एकदम खास जवळची होती. म्हणजे हे जवळची. तिला साफसफाई करायला पाठवलं होतं. 2 नौकरांनी घे आणि तू आणि ते जागा साफसफाई करून आणा. म्हणजे तिथं आपल्याला अन्नदान वाटलं जाईल खीरदान वाटलं जाईल. तर त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धनं त्यावेळेस सिद्धार्थ गौतम त्या वटवृक्षा झाडाखाली असे बसले होते की त्यांच्या हाडाचा साठा मापून घ्या. आहे ना फटक कधी कधी बघतो ना आपण साठा मापून घ्या. तर या मोलकरीला असं वाटलं की किती माझी मालकीन सुजाता भाग्यवान आहे. म्हणजे कुशल कर्मावाली आहे. खरंच कुशल कर्मावाली दान सुरू होती. किती कुशल कर्मावाली आहे की खरोखरच वटवृक्ष खाली आला मग आमच्या मालकींचं दान चुकारण्यासाठी. ते चटकन तिथे गेली. यायला दासाला सांगितलं काम धंदा करा. ते गेली मालकीन बाई तुम्ही खूप कुशल कर्म केलेले आहेत म्हणे. तुम्ही खूप कुशल कर्म केलेले आहेत. आजचा नवस फेड्याचा दिवस म्हणे. तिथं खळखळ
आज वटवृक्ष खाली आला आहे. आता एवढा आनंद झाला, सुजाता मातेला गाय गाय आली सोन्याच्या पात्रामध्ये खीर. सुरुवात कुठून झाली? या मोलकरी पासून. मोलकरी नाही सुद्धा धन्य झालेली आहे. ठीक आहे. महाराज जे पाच मानवी शरीरासह स्वर्ग लोकात निघून गेले असा काही लोकांबद्दल आपण कधी ऐकलेलं आहे काय? महाराज जे 5 मानवी शरीरासह स्वर्ग लोकात निघून गेले अशा काही लोकांबद्दल आपणास कधी ऐकले आहे काय? हो म्हणते, त्यांच्याबद्दल मी ऐकलेले आहे. महाराज ते कोणते होते बरे? महाराज ते कोणते होते बरे? गुत्तल नावाचा गंधर्व. 5 लोकांची नाव जे आपल्या शरीरासहित अशा शरीरासहित स्वर्गात गेले ते 5 लोक कोणते आहेत? तर महाराज म्हणतात, महाराज ते कोणते? महाराज सांगतात गुत्तल नावाचा गंधर्व, नंबर 2 सादिन नावाचा राजा, नंबर 3 राजा मिनी आणि नंबर 4 माधांता. या 4 लोकांचा फार पूर्वीपासून अत्यंत बिकट आणि वैभवशाली असे कार्य 4 दाखवलेले आहे. महाराज ते कोणते 5 लोक? गुत्तल नावाचा गंधर्व, नंबर 2 सादिन नावाचा राजा, नंबर 3 राजा निमी आणि नंबर 4 राजा मांधाता. या 4 लोकांनी फार वर्षापूर्वी हे अत्यंत बिकट आणि वैशाली असे कार्य केले आहे. महाराज सध्याच्या काळात किंवा प्राचीन काळी कोणी महान दान दिले असा 1 किंवा 2 वेळा धरणीकंप पावली होती असे आपण कधी ऐकलेले आहे काय? महाराज सध्याच्या काळामध्ये किंवा प्राचीन काळी कोणी महान दान दिले असता 1, 2, 3 किंवा 3 वेळा धरणीकंप पावली होती असे आपण कधी ऐकले आहेत काय? नाही बनते, मी असे ऐकलेले नाही. महाराज मी सुद्धा महान पुण्यवान त्या तर राजाचा सोडून कोणी दुसऱ्याने दान दिले असता धरणीकंप पावल्याचे ऐकलेले नाही. मी जरी सर्व पुराणे वाचलेली आहे, सर्व विद्याचा अभ्यास केला आहे, सर्व धर्माचे श्रवण केले आहे, सर्व धर्म अगदी तोंडपाठ केले आहे, नवीन गोष्टीचे ज्ञान शिकवण्यासाठी मी पुष्कळ शोधाशोध केली आहे. प्रश्न विचारण्यात आणि उत्तर देण्यास मी बरीच तत्परता दाखवली आहे. तसेच आचार्याकडून अजूनही शिकण्याची इच्छा कायम आहे. तरी पण राजा वेसंतराशियान इतरांनी दान दिले असता धरतीकंप झाल्याची मी कधीच ऐकलेले नाही. महाराज जसं वेसंतर राजाने दान दिल्यानंतर 7 वेळा पृथ्वीकंप झाला, धरतीकंप झाला, असं आजपर्यंत मी दुसऱ्या कोणाच्याही मी खूप काही शिकलेलो आहे, खूप काही वाचन केलेलं आहे, खूप काही अभ्यास केलेला आहे, पण त्यांच्यानंतर कोणीही दान दिलं आणि पृथ्वीकंप झाला असं मी अजूनही ऐकलेलं नाही. भगवान काश्यप आणि शाक्य मुनी यांच्या काळाच्या दरम्यान हजारो वर्षाचा प्रदीक काळ लोटला असेल, परंतु त्यांच्या दरम्यानच्या काळखंडात वेसंतर राजा अपवाद सोडला तर अशी काही दुसरी घटना घडल्याचे मला ऐकले दिसतच नाही. भगवान गौतम बुद्धाचा काळ आणि काश्यपाचा काळ सोडल्यानंतर अजूनही कैक वर्षापासून असं मी ऐकलं नाही की वसंतर राजाने दान दिल्यामुळे पृथ्वीकंप झाला आहे. आणि त्याच्यानंतर असं कोणाच ऐकण्यात आलं नाही की अनेक राजांनी दान दिलं असेल पण अजून पृथ्वीकंप झालेला नाही असं मी ऐकलेलं आहे. महाराज ज्याप्रमाणे वादळी वारे सुटल्यानंतर पावसाळी ढगांनी आकाश भरून जाते
हवेच्या अतिशय वेगाने ढगामध्ये परस्पर घर्षण होऊन गर्जना व कळकळाट होतो आणि जोरदार वृष्टी होते, त्याचप्रमाणे वेसंतर राजाच्या चांगुलपणाच्या, प्रतापांचा आणि पुण्याचा भार इतका झाला की पृथ्वीला तो सांभाळता न आल्यामुळे पृथ्वी हालू लागली आणि थरथर कापू लागली. का की वेसंतर राजाने अंतकरण चित्त त्यावेळी लालसेने, दुष्टपणाने, आळसाने, गर्वाने, अभिमानाने, पापाने, अविद्येने, वैरत्वाने, असंतुष्टपणाने प्रभावित झालेले नव्हते, तर या उलट उद्धारतेने लवालब भरलेला होते. त्यांनी असा विचार केला होता की ज्या ज्या लोकांना जी काही आवश्यक असेल त्यांनी माझ्याकडे यावे आणि इच्छानुसार वस्तू घेऊन जाव्या व समाधानाचा लाभ करून घ्यावा. याप्रमाणे कोणतेही हेतू न बाळगता त्यांची बुद्धी उद्धारकापूर्वक दान कार्याकडे वळली होती. महाराज वसंतर राजाने दान केलेलं आहे आणि पृथ्वी भूकंप झालेला आहे, तर राजाने दान कशासाठी केलेलं आहे की माझं नाव मोठं व्हावं यासाठी दान केलेलं नाही. माझं नाव मोठं व्हावं यासाठी दान केलं नाही. माझं लालसेपोटी दान केलेलं नाही की मी आता हे दान केलं तर मला काहीतरी मिळेल. दुष्टपणामुळे दान केलेलं नाही की कोणाच्या काही गोष्टीमुळे मी दुष्टपणामुळे दान केलं म्हणून. आळसामुळे दान केलं नाही. गर्वामुळे दान केलं नाही. अभिमानाने, पापाने, अविद्येने, वैरत्याने, असंतुष्टपणाने प्रभावित झाले नव्हते. म्हणजे ते त्यांच्या मनात कुठल्याच प्रकारे असं नव्हतं की मी दान केलं तर माझा वाहवा करावा, अशा प्रकारे कोणतीच भावना केलेली नाही. त्यांनी दान अशासाठी केलं की ज्यांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता पडी त्यांनी राजाकडे जायचं आणि ते गोष्ट मागायची आणि ते दान घेऊन जायचं. कुठल्या माझ्या सुखासाठी, हितासाठी, कल्याणासाठी अशा काहीच आशा मनात ठेवली नाही आणि ते सारखं दान देत गेलेले आहे. म्हणून तर पृथ्वी कंप झालेला आहे. महाराज त्याने वेसंतर राजाचे चित्त या 10 सद्गुणावर केंद्रित झालेले होते. आत्मसंयम, चित्तशांती, क्षमाशीलता, संवर, सहनशीलता, सदाचार, आक्रोश, अहिंसा, प्रामाणिकपणा, सत्य आणि शुद्धत्व अशा 10 प्रकारे त्यांचं मन झालं होतं. दया करण्या दान द्यायला कसं मन वागते? दान क्रोध असला की दान देते का कोणी? दानासाठी मन कसं होते? दान निर्माण मन होते. दान द्यायच्या वेळी मन कसं होते? निर्मळ मन होते. मनात चांगल्या भावना उत्पन्न होतात. मनात मैत्री निर्माण होते. मनात करुणा निर्माण होते. मनात दया निर्माण होते. तर हातातून दान सुटते. क्रोधात दान सुटते काय? अशा प्रकारे की त्यांचं मन तसं होतं म्हणून त्यांनी तसं दान केलेलं होतं. भाव तृष्णेवर त्यांनी मात केली होती. त्यांचे पराकोष्ठ प्रयत्न फक्त उंच दर्जाच्या जीवनासाठी होते. महाराज त्यांच्या अंतःकरणात स्वार्थाचा अवलेशाही राहिला नव्हता. त्यांच्या स्वार्थाचा त्यांच्या मनात थोडाही क्लस राहिला नव्हता की मी एवढं दान देत आहो तर मला त्याचा दुप्पट किंवा तिप्पट फायदा व्हावा, अशा प्रकारे कोणतीच त्याच्या मनात भावना राहिली नव्हती. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांचे सर्व प्रयत्न होते. त्यांचे मन एकाच गोष्टीच्या विचारात खंबीरपणे लागले होते की सर्व प्राणी मात्र सुख, शांती, स्वार्थ, भरभराट मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्य वृद्धीसाठी मला काय करता येईल. महाराज ते यासाठी दान करीत नव्हते की या पुण्याने आपणास पूर्वजन्मातील भावी जन्मात चांगले वैभव, धनसंपत्ती सारखे सुखरूप चांगले फळ मिळते. या दानकृत्याच्या बदल्यात आपणास दुसरे काही चांगले बक्षीस मिळावे, अगर खुशामत करून इतरांकडून आपली खूप स्तुती करून घ्यावी असेही कधी वाटले नाही. स्वतः चांगले आयुष्य लाभावे, सुख लाभावे, सत्ता मिळावी, दीर्घायुष्य, कन्या पुत्राचा लाभ व्हावा,
शक्तिशाली व्हावे असे कधीच त्यांना दान देताना वाटले नाही. आपल्याला वाटते काय? आपल्याला दान देताना कसं वाटते? आपल्याला दान देताना कसं वाटते की काही काही भाऊ हो, आपण दान केलं तर काही ना काही त्याला फरक पडेल, आपल्याला काहीतरी लाभ होईल. पण राजाने असं काहीच मनात धरलेलं नाही. या उलट जेव्हा त्यांना सत्य ज्ञानाचा लाभ झाला तेव्हा त्यांनी स्वयंप्रेरणेने एवढे मोठे अगणित आणि अपूर्व दान केले होते. जेव्हा त्यांना सत्य ज्ञानाचे दर्शन झाले होते तेव्हा त्यांनी अत्यंत उत्साहित होऊन उद्गार काढले होते की बुद्धत्वाच्या लाभासाठी मी माझा मुलगा जातिकुमार, मुलगी कृष्णाजिना कुमारी, राणी माद्री इत्यादी सर्वांचे मी माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा लोभच विचार न करता आणता दान केले. म्हणजे त्यांनी काय केलं बघा, राजा, आपण सम्राटाची गोष्ट ऐकली अशोकाची. अशोक राजाने आपली कन्या संघमित्रा, आपला पुत्र महेंद्र दान केलेला आहे संघाला. स्वतःही त्यांनी प्रॉपर्टी दान केली आहे. आज आपण बघतो 84 शेजारले त्यांनी बांधून दिलेले आहे. एवढ्यावर थांबले नाही. जे रोड बांधले त्यांनी, रोडवर झाडं आहेत, ते झाडं ते सावली आहे झाडाची, ते अशोक राजाची पुण्य आहे. अशा प्रकारे या राजाने सुद्धा आपली राणी दान केली, मुलगाही दान केला, मुलगी दान केली. महाराज, व्यसनतर राजा क्रोधी माणसाला सौम्यपणाने, वाईट करणाऱ्या दुष्ट माणसाला चांगलेपणाने, लोभी माणसात उदारतेने, खोट्या माणसात सत्याने आणि पापी माणसात पुण्यचरणाने जिंकून घेत असे. राजा त्याच्या जो चोर गेला तर त्या चोराला त्याच्या चोराच्या भाषेत त्याला चांगलं समजावून सांगायचं, त्याला क्रोध नाही करायचा. क्रोध नाही, म्हणजे जो क्रोधी माणूस आहे, क्रोध म्हणजे आग. आता एक समोरचा व्यक्ती आपला एका व्यक्तीला दुसरा व्यक्ती, समोरचा व्यक्ती शिव्यागाळ करत आहे, तो त्या क्रोधात आहे ना. यानेही जर शिव्यागाळ केली तर आग पेटून गेले. पण तो समोर किती क्रोधात असो, पण राजा त्याला त्यांच्या वाणीने शांतच करायचा आहे की बस बेटा, तुला काय झालं, काय पाहिजे, कशामुळे तू क्रोधात आला, महाराज माझं असं जर समोरच्या नुकसान केलं तर हे घेऊन जा. अशा प्रकारे समजावून सांगत होते. दुष्ट माणसास चांगुलपणाने, लोभी माणसात उदारतेने, त्या माणसात लोभ आहे त्याला लोभ आहे, काय पाहिजे पण लोभी राहू नको, हे दान घेऊन जाय. अशा प्रकारे खोट्या माणसाला सत्याने, असं पापी माणसाला पुण्य करणाने, असं राजांनी लोकांचे मन जिंकले होते. महाराज, व्यसनतर राजा धर्मज्ञानाच्या संशोधनात पूर्णत्व रमून गेला होता. धर्म हेच त्याचे उद्दिष्ट होते. जेव्हा तो महादान करीत होता तेव्हा त्यांच्या दानशीलतेच्या प्रभावामुळे वायू प्रज्वलित झाला. वायूवरच पृथ्वी आधारलेली आहे. नंतर हळूहळू वादळ सुरू झाले. कधी इकडे तिकडे, कधी तिकडे, कधी वर खाली, कधी पृथ्वी सर्व दिशांना डोलू लागली. मोठमोठे मजबूत वृक्षही उठून पडतील की काय असे वाटू लागले. एवढ्या जोरजोराने ते हलू लागले. आकाशात प्रचंड ढगाचे थवे गर्दी करू लागले. वादळ उफाळले, धुळीचे लोट उठले. आता चक्रवादळाची त्यांचे स्वरूपात होऊन त्यांचे तडाखे बसू लागले. सर्व दिशा परंपरांना टकरू लागल्या. त्यातून प्रचंड कडकडाट झाला. वादळी वाऱ्यामुळे समुद्र खळबळला. समुद्रातील सर्व प्राणी भयभीत झाले. प्रचंड लाटा किनाऱ्यामुळे उसळू लागल्या, तशाच किनाऱ्याकडूनही उसळू लागल्या. समुद्र गरजू लागला. समुद्राच्या पाण्यावर सर्वत्र फेसाचाच लहान लाटा उसळू लागल्या. समुद्राची खोली विस्तृत होऊ लागली. त्यामुळे इकडे तिकडे असे समुद्राचे पाणी घुसू लागले. एकंदरीत सर्व निसर्गातच भीषण कोलाहल सुरू झाला. हवेच्या त्या लाटांनी पाणी आटू लागले. त्यामुळे मासे, कासवे, मगर व दुसरे जलचर प्राणी व्याकुळ झाले. सर्व जलचर प्राण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लाटाचे सैमान सुरू झाले. असुर, नाग, यक्ष, गरुड भयभीत झाले.
ते आता स्वतःचीच विचार करू लागले की अरे आता काय करावे, असे करावे कसे करावे, समुद्र उलटतो काय, आणि ते भयभीत अंतकरणाने समुद्रामधून पलायन करून स्वतःला वाचवण्यासाठी सुरक्षित तळाचा शोध घेऊ लागले. पाण्यात विक्षोभ निर्माण झाल्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली का की ती पाण्यावरच थांबली आहे, पायावरच थांबली आहे. पर्वताची मोठमोठी शिखरे तसेच पर्वतराज सुमेर हलकावे खाऊ लागले. समुद्राच्या तळाशी देखील हादरे बसू लागले. पृथ्वी कंप पावल्यामुळे सर्प, मुंगूस, मांजरे, कोल्हे, अस्वल, हरिण आणि पक्षी सर्व भागावून गेले. कनिष्ठ वर्णाचे यश अश्रू ढाळू लागले, परंतु उंच दर्जाचे यश अतिशय आनंदात होते. एखादी मोठी कढई पाण्याने भरून चुलीवर ठेवली आहे. तिच्यात भरपूर तांदूळ टाकले आहे. कढई खाली अग्नी जळत आहे. त्यामुळे प्रथम कढईचे बुड तापेल, नंतर पाणी तापवून उकळी लागेल आणि पाणी उकळल्यामुळे कढईतील तांदूळ वर खाली होऊ लागतील, नंतर बुडबुडे वर येऊ लागतील व वर फेसाचे वर बसू लागतील. महाराज, त्याचप्रमाणे वेसंतर राजाने अत्यंत प्रिय वस्तूचाही लोभ न धरता दान देण्याचे अति अवघड असे कार्य पूर्ण केले. त्यांच्या अशा उदारतेच्या प्रभावाने वायूत विभोष्य उत्पन्न होणे अट्टल होते. त्यामुळे वादळ उठले व पाण्यात लाठास लाठा उसळू लागल्या. त्यामुळे पृथ्वी थरथरू लागली. जणू काही त्या महान उदारतेच्या प्रभावाने वायू, जल आणि पृथ्वी हे तिन्ही एकमेकापासून वेगवेगळे झाले असे वाटत होते. हे महाराज, त्या महान पुण्यशाली वैसंतर राजाच्या महादानासारखे दान दुसऱ्या कोणीही आजपर्यंत दिले नाही. म्हणून वातावरणात देखील वैसंतराचे दान वेगवेगळा असा प्रकार कधी घडून आला नाही. महाराज, या पृथ्वी तलावर विविध प्रकारची अनेक रत्ने आहेत, जसे इंद्रनील, महानील, ज्योतिरस, वैदुर्य, उमार पुष्प, शिरीष पुष्प, मनोहर, श्रीकांत, चंद्रकांत, वर्ज, कज्जोपकम, परशराग, लोहिताक, मसागदर इत्यादी नाना प्रकारचे रत्न आहेत. परंतु चक्र रत्न या सर्वश्रेष्ठ मानले जाते. महाराज, चक्रवर्ती रत्नाच्या सभोवावर चारही दिशेला 1 योजन पर्यंत दैदिन्यमान प्रकाश पसरतो. हे तेज चक्रवर्ती रत्नच असू शकते. महाराज, याचप्रमाणे पृथ्वी तलावर आजपर्यंत जी काही मोठमोठी दाने दिल्या गेली आहेत, या सर्व दानात त्या महान वेसंतर राजाने दान म्हणजेच महादान होय. महाराज, म्हणूनच वेसंतर राजा महादान देत असता पृथ्वी 7 वेळा कंपायनमान झाली. बनतेनाक्षण, बुद्धा संबंधिताच्या सर्व गोष्टी आश्चर्यकारक आहेत, अद्भुत मनोहर आहेत. शांतीच्या शोधात सविस्तर अधिकार मिळविण्याच्या प्रयत्नात, अभिभूताच्या गणवेशात व निर्णयाची वाट पाहत भगवंत केवळ बोधिसत्व होते, परंतु किती अतुलनीय, केवढे करुणामय, किती उंच ध्येयाचे आणि किती महान प्रयत्नवादी होते. पण ते तथागतांचा, बुद्धांच्या प्रभावी शक्तीचे आपण दर्शन घडून दिले आणि त्या जितेंद्रिय भगवंताच्या पारमिता आपण प्रकाशित आणून दिल्यात. भगवान तथागतांच्या अथक प्रयत्नशील श्रद्धेत्व की जे द्रव्य मनुष्यांना दुर्बल व अशक्य आहे आपण पटवून दिले. पण ते खरोखरच आपण उत्तम रीतीने समजावून सांगितले. भगवान बुद्धाच्या धम्म श्रेष्ठत्वाच्या व उन्नतीच्या उंच शिखरावर नेऊन पोहोचविला. भगवान बुद्धांचा पूर्णत्वाची यश व कीर्ती सर्वत्र पसरली. धर्म विरोधकाच्या कृतकाच्या गाठी सोडून त्यांचा धुवा उडविला.
विरोधकांच्या सिद्धांताचा भांडाफोड केला. एवढे बिकट दुहेरी समस्या एकदम साफ करून दिली. रान कापून ती पिकाऊ जमीन करून दिली. बुद्धपुत्रांना हवी असलेली वस्तू सहज गवसली. बनते आपण सर्व गणप्रमुखात सर्वश्रेष्ठ असे गणाचार्य शोभून दिसता. भाग हा पूर्णच करायला लागते. दुसरा भाग उद्या पण चालू तर सोडता येत नाही ना. ठीक आहे. उद्याचा भाग आहे सीवी राजांनी केलेले डोळ्याचे दान. नाव आहे सीवी. आपण आपल्या मराठीमध्ये असं बोलतो ना, शिव्यागाळ. नाव आहे राजाचं सीवी राजांनी केलेले डोळ्याचं दान.